सर्वप्रथम सर्व सहकाऱ्यांचं आणि आपल्या इथे प्रभात परिवारामध्ये जे जमलेले आहेत त्या सर्वांचं सहर्ष स्वागत आणि जेणेकरून ज्यांनी सर्वप्रथम आपली सुट्टी असून सर्वांनी वेळ काढला त्या सर्वांचं पण हार्दिक अभिनंदन आपल्या कार्यक्रमाला वेळ दिल्याबद्दल। गेल्या 11 वर्ष झाले मी प्रभातमध्ये काम करतोय। तर या ठिकाणी माझे 2 सहकारी आहेत, तर त्यांचा मी नामोल्लेख करत आहे। एक आहेत संतोष शेठ कोराडे आणि दुसरे आहेत गिरीश शेठ डोंगरे। त्यांनी एवढा सपोर्ट केलाय की जो मी शब्दात पण सांगू शकत नाही। त्या व्यक्तिमत्व असं आहे की 2 व्यक्तिमत्व असे आहेत की जेणेकरून ते व्यक्तिमत्व कधी न संपणारे व्यक्तिमत्व आहेत। आणि ह्या प्रभात परिवारामध्ये असे 2 व्यक्तिमत्व आहेत, ते एक गिरीश शेठ डोंगरे आणि एक संतोष शेठ कोराडे। आणि संतोष शेठ कोराडे तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, ते आपले चंद्रभागा ट्रान्सपोर्ट पनवेल नवी मुंबईची डिलिव्हरी ते बघतात। आणि आपण पुण्यावरून जो मटेरियल बुकिंग करतो भवानी पेठवरून वगैरे जे काही डिलिव्हरी बुकिंग असते ते सर्व संतोष शेठ कोराडे बघतात। आणि प्रथमतः माझं हे जे ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये येण्याचं काम होतं ते माझं संतोष शेठ कोराडे पासून चालू झालं। त्यानंतर 2 महिने मी गॅप घेतला। त्यानंतर निलेश शेठ डोंगरे यांनी मला स्वतःहून फोन केला की गणेश तू ट्रान्सपोर्टला काम करणार का? तर त्यानंतर मी त्यांना बोललो ठीक आहे मी येतो। त्यानंतर 2 महिने मी मुंबई ऑफिसला काम केलं रमेश देशमुख यांच्या हाताखाली। रमेश देशमुख नंतर वाशी ब्रांचचे आपले काळे साहेब होते। काळे साहेब रिटायर झाल्यानंतर सर बोलले की तुम्ही वाशीला जाणार का? तर मी बोललो हो ठीक आहे, काही हरकत नाही। मी त्यांच्या एका शब्दावरती वाशी ऑफिसला आलो। तिथून माझा जो प्रवास चालू झाला तो आतापर्यंत मी चालू म्हणजे इथून पुढे पण चालूच राहणार आहे। हे जे सन्मान चिन्ह भेटतंय ना, हे जे सर्वांना सन्मान चिन्ह भेटलंय ना, हे सर्वांच्या मेहनतीचं सन्मान चिन्ह आहे। हे जे माझ्या सहकार्यांचं सन्मान चिन्ह आहे, माझं एकट्याचं नाहीये। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे माऊली शेठ खेमणार आहेत ना, त्यांचा सर्वात मोठा सपोर्ट आहे या रोडवेजला। बाकी काहीच नाही, जे फक्त गाड्या लावण्याचं काम नाही तर बाकी सर्व काम ते माऊली खेमणार बघतात, ऑलराऊंडर। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे आपले माथाडी कामगार आहेत त्यांचं तर सर्वात प्रथमतः अभिनंदन केलं पाहिजे की ते आपलं काम प्रत्येक ब्रांचचं काम एकदम चोखरित्या काम लोडिंग करतात। बस आपण यायचं। माझं नाव जयवंत खोत, मी कोणत्याही ब्रांचचा इंचार्ज नाही, वाशी ब्रांच आणि रबाळ ब्रांच म्हणजे सर यांच्या हाताखाली काम करतो। तसेच निलेश सर यांच्या हाताखाली करतो। मला काही जास्त वर्ष काम करून झालेलं नाही, मला आत्ता 2.5 वर्ष पूर्ण झाले मी प्रभात ट्रान्सपोर्टमध्ये काम करतो। बाकी काय नाही। शाखा रवी सर प्रथम मी माझं ओळख होतो। माझं नाव रवींद्र अनंत गोवन आणि मी मुलुंड गोडाऊन चालवतो। साहेबांचा आणि माझा संबंध हा मागील 11 महिन्यांपासून झालेला आहे आणि त्यांनी माझ्यावरती जो विश्वास ठेवलेला आहे, जरी माझा ट्रान्सचा व्यवसाय कमी असला तरीही एकाही शब्दाने त्यांनी मला अडवलेलं नाही आहे। आणि त्यांचा माझ्यावरती विश्वास असल्यामुळेच आज मी त्यांच्यासोबत काम करत आहे आणि यापुढेही करत राहणार आहे। थोडा प्रगतीचा उल्लेख स्लो आहे पण भविष्यात तो नक्कीच वाढेल ही मी आशा करतो। आणि नक्कीच मी प्रभात आणि चंद्रभागा यांच्यासोबत मी नक्कीच पुढे डेव्हलपमेंट करेल। त्याचसोबत मी आणखीन एक गोष्ट अनुभवली की प्रभाची जी फॉलोअप करते टीम, म्हणजे एखादं पार्सल कुठे राहिलं किंवा थांबलं एखाद्या ठिकाणी तर जी फॉलोअप करते टीम किंवा ती पाठपुरावा करते टीम तर ती अतिशय उत्तम आहे। मी खूप अत्यंत उत्तम रीतीने ते फॉलोअप करतात ब्रांच वाईज आणि माझ्या अजूनही काही वेळेस चुका झालेल्या आहेत पण त्यांनी मला सपोर्ट केलेला आहे त्यावेळेस आणि त्या चुका दुरुस्त करून त्यांनी त्या गोष्टी पुढे केलेल्या आहेत। त्यामुळे मला ते गोष्ट खूप आवडलेली आहे प्रभातची की प्रत्येक टीमचा सदस्य खूप चांगल्या रीतीने फॉलो करतो प्रत्येक ब्रांच वाईज
आणि हे खूप चांगली गोष्ट आहे माझ्या दृष्टीने. धन्यवाद. त्यांना पाठीमागे सांगा चहा द्यायला सुरुवात करा म्हणून, त्या आधीच पाठीमागे चहा वाटा म्हणून जागेवरतीच. संदेश पुजारी, मी कळंबोली ब्रँच करतो. तरी माझा प्रवास काही जास्त मोठा नाही. मला प्रभातमध्ये 1 वर्ष झालं काम करतो मी. सर्वात पहिल्यांदा जेव्हा मला जॉब सुटला होता, कंपनी बंद झाली माझी हिंदी मुंबईमध्ये, आणि मी सर्जेराव पाटलांना कॉल केला. पाटील म्हटलं जॉब हवा आहे मला. पाटील बोलले ये ना नागदेवीला या आपण कासाच्यापासून. मी पाटलांकडे 2-3 दिवस जात होतो. पाटील बोलले सर आज येते. ठीक आहे, काय प्रॉब्लेम. तर एक दिवस सर बोलले की त्याला बोलवून घ्या. मी 4:30चा टाईम होतो संध्याकाळचा. नागदेवीमध्ये 4:30च्या टाईममध्ये खूप गर्दी वगैरे असते. त्याच्यामध्ये सरांनी जास्त इंटरव्ह्यू घेतला नाही. बोले किती झाले वगैरे, शिक्षण जास्त. तिथून बोले मला की तू असं नको समजूस की तुला एकाच ब्रँचवरती काम करावं लागेल. तुला जिकडे जिकडे मी बसवेल तिकडे तिकडे तुला जावं लागेल. म्हटलं सर तयारी आहे माझी जायची. सगळ्यात पहिल्यांदा माझी सुरुवात वाशी ऑफिसवरून आहे. मला गणेश सर आणि राम भाष्टे यांनी मला बुकिंग वगैरे कसं करायचं ते शिकवलं. तिथून मी तीन महिने गणेश दादाच्या हाताखाली होतो. नंतर मला मुंबई ब्रँचला आलो. परत संकेत दादा आबा आहेत. त्यांनी मला सांगितलं की बाबा रेट वगैरे असं शिकव बाबा, रेट वगैरे असं लावावं लागतं, बंडल वगैरे, पुन्हा सिटी वगैरे. मला माहीत नाही अगोदर पुन्हा सिटी वगैरे काय अजून एवढा माहीत नाही मला. नंतर ना 3 महिने त्यांच्यापाशी गेल्यानंतर नलवडे सरांचे कॉल यायचे की बाबा आज तुला ह्या ब्रँचला बसायचं आहे, उद्या त्या ब्रँचला बसायचं आहे, असं तसं. मी त्यांना कधी नाही बोललो नाही. सर बोललं मी जातो. मी रबाई ब्रँच, वाशी ब्रँच, लोहार चाळमध्ये पण थांबलो, चीज बंदर. नंतर आत्ता मध्ये एक मीटिंग झाली, मंगळवारची मीटिंग असते तशी. त्याच्यामध्ये सरांनी विषय मांडला की आपल्याला कळंबोली ब्रँचला एक माणूस लागेल. तेव्हा मीटिंग झाल्यानंतर पाटलांनी मला विचारलं की तू तिथे जुईनगरमध्ये राहतोस, तू कळंबोली ब्रँचला काम करशील. सगळ्यात पहिल्यांदा मला विचारलं. मी घाबरलो होतो, म्हणजे ब्रँच हँडल करणं नाही, माहीत नव्हतं ना आपल्याला रेट वगैरे काय असतो. तर पाटील बोलले तू जा तिथे जाऊन बस, मी माझंही बघतो काय करायचं ते, मी सरांना सांगतो. त्यात संध्याकाळी 5-6 वाजता सरांना कॉल केला की बाबा माझ्यापाशी माणूस अवेलेबल झाला आहे, मी त्याला उद्या कळंबोली ब्रँचला पाठवतोय. मी सकाळी कळंबोली ब्रँचला पोहोचलो. तिथे आपले चंद्रभागा ट्रान्सपोर्टचे संतोष कोराडे शेठ त्यांनी मला सर्व काम समजवलं की बाबा इथे असं 2-2 ह्याचं बुकिंग करावं लागतं. आता इथे सर्व तुझ्या हातात आहे, तुला सगळं मॅनेज करायचं आहे. मला काय माहीत नव्हतं की बाबा असं रेट वगैरे लागतात. मी रोज कॉल करायचो की पाटील ह्याला किती रेट लावू, पाटील त्याला किती रेट लावू, कंपन्यांना किती रेट लावायला लागेल. तेव्हा मला पुणे सिटी वगैरेवाले कोण जास्त ओळखीचे नाही आहेत. आता मी त्यांना कॉल करतो वगैरे, विचारतो बाबा किती रेट लावा असं. म्हणजे भरपूर सपोर्ट केला मला. आणि निलेश डोंगरेंनी पण खूप सपोर्ट केला आणि संतोष पुराडे सरांनी पण भरपूर सपोर्ट केला मला. आणि त्यांनी आतून पण सांगितलं की संदेश तू संयम ठेव, तू एक दिवस नक्की काम कर, तू अजून भरपूर मोठा होणार. तू आता तिथे ठीक आहे 10-15 हजार रिपोर्ट करतोस, आपली ब्रँच नवीन आहे, तू हार नको माणूस, तू अजून संयम ठेव, तू लक्ष देऊन काम कर, संयम ठेव, तू भरपूर मोठा होणार. आणि मी परत संयम ठेवूनच काम करतो आणि मला अजून ही ब्रँच खूप मोठी करायची. जवळजवळ 5 वाजत आलेले आहेत. आता पुढच्या येणाऱ्या टीमला किंवा शाखा प्रमुखांना विनंती असेल की प्रभात रोडवेचा तुमचा महत्त्वाचा आलेला अनुभव की जो सगळ्यांना उपयोगाला येईल. बऱ्याच वक्त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे. रिपिटेशन न होता मोजकं आणि महत्त्वाचं निवेदन किंवा मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. खोपोली मान्य श्री अल्ताफ आणि सभी लोग आपको अल्ताफ करके पहचानते हैं.
आखाडे, कर्जत ब्रँड मॅनेजर निलेश आखाडे. कर्जत नंतर थोडं कोकणातलं एक कमी यादव आणि टीम. सरांनी कर्जत रसायनी जी जबाबदारी पूर्णपणे पार पडतोय. मला एवढंच बोलायचं की अजून कशी वाढेल हा जो मी नक्की प्रयत्न करील. कारण मागच्या टीमला मी एकटाच आलेलो, 4 गुणाले अजून 2 आणणार आहेत. थोडा वेळ लागेल. थोडं माझं वय कमी आहे, थोडं मला त्रास होतो कमी, कारण जास्त वयाची माणसं आहेत आपल्या समोर, त्यामुळे काही जास्त बोलता येत नाही. बोलून बघून काय बोललं जातं, पण समोर मला बोलताच येत नाही. सॉरी. चला पालघर प्रेम यादव आणि टीम. संदीप संघवी. तळेगाव नंतर असणार आहे भोसरी. काम संभालता हूँ. जैसा कि अभी ज़्यादा दिन हुआ नहीं है अपना ब्रांच को, 4 महीने हुआ है. सर ने जो जवाबदारी दिया है उसको मैं 100% देने की कोशिश कर रहा हूँ. अगर आप सभी का सपोर्ट रहा तो मैं आगे भी ऐसा ही करता रहूँगा. और सभी के लिए ध्यान से मुझे एक रिक्वेस्ट है कि 2-2 पार्टी देने का कृपा करें, बस हम बहुत आगे बढ़ेंगे. धन्यवाद. नंतर तळेगाव टीम आहे, संदीप संघवी आणि त्यांची टीम. नमस्कार. माझ्याकडे बघूनच कदाचित आधीच सांगितलं गेलं की थोडक्यात आवरा, आणि आता इथे आल्या आल्या पुन्हा सांगतात की जबरदस्त भाषा, म्हणजे औषधही द्यायचं आणि गप्पा करायचं. तर असं द्या. मी अनिल कडू, लोणावळा ब्रँच 2012 ते आता 2026. आणि प्रभातमध्ये आल्यावर लोकांची कशी प्रगती होती ती तुम्ही 2012ला जर माझा फोटो बघितला असता आणि आता माझा फोटो बघितला तर कळेल. म्हणजे जोपर्यंत माणूस मेंटली रिलॅक्स होत नाही तोपर्यंत पोट सुद्धा सुटत नाही. असो, आता डोंगरे सरांनी मगाशी सांगितलं, सगळ्यांची दिलगिरी व्यक्त केली. नाश्त्याला प्रॉब्लेम झाला, जेवणाला, परंतु जाधव सरांनी सांगितलं होतं की शिवाजी महाराजांचा एक एक मावळा हत्तीच्या बरोबर आहे, तसा आपला एक एक मावळा हत्तीच्याच बरोबर आहे, म्हणून तो हुशार झाला. आणि दुसरी गोष्ट सांगायची आहे की आपण समाजात वावरत असताना सगळे म्हणतात की काय रे टोप्या घालतो का, पण निलेश सरांसारखा माणूस जर टोप्या घालणार असेल तर आपण रोज टोप्या घालून जास्त काय बोलत नाही. उशीर खूप झालेला आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर तळेगाव शाखा या ठिकाणी आपला कार्यक्रम होतोय. त्याचे शाखा प्रमुख संदीप संघवी. राजूजी आज आहे आपला. यानंतरची टीम असणार आहे भोसरी, श्री झुंजारराव शिंदे. त्यानंतर असणार आहे भोसरी वेस्ट, नरेंद्र ओंबाळे. त्यानंतर पुणे सिटी, राकेश नाईक आणि टीम. सोबतच भोसरी बुकिंग जगदीश देशमुख आणि टीम. त्यानंतर भवानीपेठ बुकिंग भरत पडवळ आणि टीम. यांनी सोबतच आहे, सोबत म्हणजे एका मागोमाग मी संदीप संघवी, तळेगाव शाखा. कंपनीच्या नियमानुसार, कंपनीच्या अपेक्षेनुसार जे काय व्यवहार आहेत ते सगळे काठोकाठ आपण कष्ट घेऊन पूर्ण करण्याचा यत्न असतो.
माझ्या ब्रांचचा माल दुपारी 1च्या आत कसा संपेल, हे पेंडिंग कसा राहणार नाही, हा कटाक्ष आम्ही कायम बाळगला आहे आणि इथून पुढे पण बाळगत आहे. निलेश शेठ, तुमच्याबद्दल खूप सगळे बोलतायत, मी न बोलताच फक्त व्यक्त करतो असा माणूस तुम्हाला भेटला. या माणसाला अनेक आणि याची सगळं घेऊन फिरतोय आणि आपला विस्तार करतोय. आपल्याला काम फक्त एवढंच करायचं आहे की यांनी घातलेल्या साच्यात आपल्याला सामावून घ्यायचं, ओढून घ्यायचं आहे आणि त्या साच्यात काम करायचं, फक्त एवढंच करायचं आहे. प्रगती आपोआप आत्मनिर्भर होणार आहे. संपूर्ण व्यवस्थापनाचा आपला जो प्रभाग आता जो सरांनी पायंडा रचला आहे, एकमेव अद्वितीय असलेला फॉर्म्युला प्रभात रोडवेज अंमलात आणतोय. इतर कुठली वाहतूक संस्था अनेक कलेक्शन सेंटर ठेवती आणि त्या कलेक्शन सेंटरचा माल एका जागी गोळा करून नंतर डिलिव्हरी ब्रांचेसचा एक हब असतं, तिकडे जाऊन नंतर डिलिव्हरी ब्रांचेसला जातो. आपली एकमेव संस्था अशी आहे जी वन नाईट ऑपरेशनचा जुगार खेळते. त्याला जुगार म्हणण्याचं असं कारण की प्रत्येक जागून एक ट्रक सोडायची प्रत्येक ब्रांच पासून आणि ती पूर्ण लोड झालीच पाहिजे. आणि ती जर झाली नाही, अर्ध्या मालावर गेली तर आपल्याला खूप मोठ्या कंपनीला लॉस सोसावा लागतो. अशा रीतीचा जुगार करून जे माणूस कंपनीचं व्यवस्थापन आणि कंपनीचा एक सेटअप तयार करतोय, त्या माणसाला आपण सर्वांनी व्यवस्थित जर त्यांनी सांगितलेली जी जबाबदारी आहे ती फक्त आणून पार पाडली तर आपल्याला यशस्वीकार खूप दूर नाहीये. सगळ्यांना माझी विनंती राहील, हा जो कार्यक्रम आता आयोजित झालाय हा फक्त नाश्ता, जेवण, चहापान आणि त्याची व्यवस्था ह्या एवढ्यापुरता तुम्ही मर्यादित न ठेवता आपल्या ज्या चुका होत असतील बुकिंग, डिलिव्हरी आणि हबवर जे ट्रान्सशिपमेंट होतं त्या सगळ्या चुकांचा आपण आज सगळ्या आनंदोत्सवाबरोबर त्या चुकांचा पण आपण मनोमन अभ्यास करावा. वर्षानुवर्ष घडतात त्या चुका पुन्हा कशा ना घडणार यासाठी आपण आजपासून प्रयत्न करावेत. विनंती करतो आणि थांबतो.